नमस्कार. मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात सगळे? मस्त. शनिवारी माझा दिवस अतिशय सुंदर गेला. सर्वात प्रथम म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटी, जी चारकोप येथे शाळा आहे, त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. त्यांच्याकडे ज्या 18 वर्षाखालच्या ज्या मुली आहेत त्यांना थोडंसं कायद्याचं नॉलेज देण्याकरता, थोडेसे काही गोष्टी शेअर करण्याकरता, किंवा बाहेर आपण कोणाला असं एकांतात भेटू नये, किंवा कोणी आपल्याला जर चॉकलेट दिलं किंवा छान गुलूगुलू कोणी आपल्याशी बोललं तर त्या सगळ्यामध्ये फसून आपण कुठेही त्याच्यासोबत एकांतात जाऊ नये. कोणाचे असे फोन किंवा असे मेसेजेस येत असतील आणि आपल्याला जर ते नको असतील, आपला कन्सेंट त्या गोष्टीला नसेल, तर अशा प्रकारचे हॅरेसमेंट किंवा टॉर्चर आपण सहन करण्याची अजिबात गरज नाही आहे. तसेच तिसरी गोष्ट म्हणजे मॉलमध्ये आपण कित्येक वेळेला शॉपिंगला जातो. आपण कपडे चेंज करत असतो, एक्सचेंज करत असतो. त्यावेळेला आतमध्ये छुपे कॅमेरे देखील लपलेले असतात, कोणी कोणी लावलेले असतात, ज्यांची मनं विकृत आहेत. तर अशा वेळेला सुद्धा लक्ष ठेवणं, सतर्क राहणं हे आजच्या काळाची गरजच बनलेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या मुलींसोबत मी शेअर केल्या, त्यांना समजावल्या. त्यांच्याबरोबर देखील इंटरॅक्शन झालं. तेव्हा त्यांना मी विचारलं की अरे, पोलिसांना जर नंबर फिरवायचा असेल, त्यांची मदत घ्यायची असेल, तर कुठला बरं नंबर फिरवायचा असतो? तर एका लहान मुलीने अगदी छान प्रकारे सांगितलं की 100 नंबरचा फोन डायल केला तर आपल्याला 15 मिनिटात पोलिसांची गाडी आपल्या मदतीला येते. मी खरंच आश्चर्य वाटलं मला की हे त्या मुलीला कसं माहिती? तेव्हा तिने असं उत्तर दिलं की माझ्या घरी जेव्हा माझ्या आईबाबांची भांडणं होतात, त्यावेळेला माझे बाबा माझ्या आईला प्रचंड प्रमाणात मारत असतात, दारू पिऊन, पट्ट्याने म्हणा, हाताने म्हणा. मग त्यावेळेला माझी मावशी आणि आम्ही घराच्या बाहेर पळून जातो आणि 100 नंबरला फोन लावतो. तेव्हा पोलीस येऊन ते माझ्या बाबांना ओरडतात किंवा चौकीमध्ये घेऊन जातात. बघा, आजकालच्या मुलींना फार गरज आहे या सगळ्या गोष्टी सांगण्याची, समजवण्याची त्यांच्या भाषेमध्ये. आणि म्हणूनच पॉश ॲक्ट आणि पॉक्सो ॲक्ट असे जे 2 कायदे आहेत, ते त्यांना छोट्याशा सोप्या भाषेत त्यांना त्यांच्या बुद्धीला समजेल उमजेल अशा बाबतीत मी त्यांना समजावून आले. आणि फार अतिशय छान प्रकारे असा संवाद दुतर्फा झाला. म्हणून मी आधी सर्वात प्रथम इंडियन एज्युकेशन सोसायटी स्कूल याचे अगदी खूप थँकफुल आहे मी त्यांच्या मॅनेजमेंट आणि प्रिन्सिपल्सना की त्यांनी मला ही सुवर्णसंधी दिली. जर अशी कोणाला कुठल्या शाळांमध्ये किंवा एक महिला ग्रुप्समध्ये जर अशा प्रकारचं काही प्रोग्राम्स ठेवायचे असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. ही आजच्या काळाची गरज आहे. फार बायका अशा आहेत आपल्याकडे ज्यांना एक बेसिक कायदे किंवा बेसिक नॉलेजसुद्धा नाही आहे की घरात जर मारझोड होत असेल किंवा घरात काही आपल्याला प्रसंग आपल्यावर असा येत असेल, मग तो काकाकडून असो, मामाकडून असो, आपल्या स्वतःच्या नवऱ्याकडनं असो, तर त्या अडचणीच्या वेळेला काय करायचं? किंवा आपल्याला जर अश्लील मेसेजेस, अश्लील व्हॉट्सअप कोणी आपल्यावर पाळत ठेवणं, आपल्याला लैंगिक मेसेज, घाणेरडे मेसेज पाठवणं, जर अशा गोष्टी कंटिन्युअसली करत असेल, तर मग ते वर्किंग प्लेसमध्ये असू दे किंवा घरामध्ये असू दे, तर अशा गोष्टींना फेस करणं किंवा त्याच्याबरोबर कसं टॅकल करणं, ह्या गोष्टी जर माहिती नसतील तर मग फार घोळ होतो आणि मग कुठेतरी त्या बाईला नैराश्य येतं, डिप्रेशन येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा गोष्टी कधीही एकट्याने हे सफर नाही करायच्या. कोणाला तरी आपली जवळची मैत्रीण असो किंवा कोणीतरी शाळेमधल्या मुलींना मी म्हटलं की तुमची शिक्षिका असो, त्यांना माहिती असणं हे फार फार गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अनेक बायका आपल्या मनामध्ये या गोष्टी लपवून ठेवतात, परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही. तुमची कंप्लेंट किंवा तुमचे हे दुःख कोणाला ना कोणाला तरी माहिती पाहिजेत. आणि ह्याच करता हे असे कार्यक्रम छोट्या पैमानावर मी सदैव घेत असते. ही अपॉर्च्युनिटी ह्याच्याच करता घेते की 4 बायकांना थोडासा आत्मविश्वास त्यांचा वाढेल, त्यांना थोडीशी कायद्याचं नॉलेज येईल आणि त्या बायका सुरक्षित राहतील. जर अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला घ्यायचे असतील आणि मला इन्व्हाइट जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी अवेलेबल आहे. कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेले आहेत. धन्यवाद.